कोणी नेनती वेद श्रुती 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 कोणी भाविका भाविका वाचोनी रूप आवडे आमासे रूप आवडे आमासी रूप आवडे आमासी रूप आवडे आमासी अमा भाविका वाचोनी रूप आवडे आमासे रूप आवडे आमासे रूप आवडे आमासे रूप आवडे आमासे नेनती वेद श्रुती कोणी नेनती वेद श्रुती
भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय महाराज की श्रुती कोणी आम्हा भाविका वाचोणी रूप आवडे आम्हासी तैसे जोडी ऋषिकेशी आम्ही भावे बळीवंत तुझ घालो हृदयात रूप आवडे आम्हासी तैसे जोडी ऋषिकेशी तुका म्हणे तुझ धाक देता पावसील हाक रूप आवडे आम्हासी तैसे जोडी ऋषिकेशी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकतेजोधिकामोदिवक्त्रम खलानिशवादापनोदार्हदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् सोनोपंत तथा गुणिजनतया मामासी बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने भडा होईन मी हे सारस्वताची गोड तुम्ही चलाविली जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोण की जे विठ्ठला विठ्ठला
नेणती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचोणी रूप आवडे आम्हासी तैसे जोडी ऋषिकेशी. संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय. ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपेने आपण पारमार्थिक जीवन जगत आहोत. संतांच्या आशीर्वादाने मिळालेलं पारमार्थिक जीवन संतांच्याच वचनाला समजून घेण्यासाठी आपण वापरत आहोत. म्हणून आपल्या या गावामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री हरिभक्त परायण सुभाष महाराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून समस्त ग्रामस्थ केडगाव आपल्या सर्वांच्या सहभागातून परिसरातील भाविक भक्त वारकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये गुणजन मंडळींच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षी संपन्न होत असलेला हा नामयज्ञ आहे. या नामयज्ञातील आजच्या या कीर्तन चिंतनामध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला विठाला या सेवेकरता जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा एक अभंग आपल्या समोर निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबाराय तुम्हा आम्हाला भाविकांचा परिचय करून देत आहेत. जगामध्ये नेमकं भाविक कुणाला म्हणावं, भाविक कसा असतो, या भाविकाच्या अंगामध्ये असलेलं सामर्थ्य काय, ते सामर्थ्य या अभंगामधून तुकोबाराय आपल्याला पटवून देत आहेत. जो जो मनुष्य आपल्याला या जगामध्ये दिसतोय तो प्रत्येक मनुष्य देखे स्वभाव जात सकळ, प्रत्येकाचा भजनशील स्वभाव जरी दिसत असला तरी या प्रत्येकाला भाविक म्हणावं की म्हणू नये हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून भाविक म्हटलं की भाविकाचं खरं स्वरूप काय, त्या भाविकाचा परिचय तुकोबाराय या अभंगातून देत आहेत. पण हा भाविकाचा परिचय करून देत असताना केवळ शब्दाने परिचय करून देत नाहीत तर त्याच्या शक्तीचा, त्याच्या सामर्थ्याचा सुद्धा आपल्याला बोध घडवून देत आहेत. परिचय दिला जातो जसा नवीन कोणीतरी आला तर नवीन माणसाचा आपल्याला परिचय करून घ्यावा लागतो. नवीन कोणी आपल्याकडे पाहुणा आला की ज्याने त्याला आणलेला आहे तो त्याचा परिचय देत असतो की हे अमुक अमुक गावचे राहणारे आहेत, यांचं हे नाव आहे. नावापुरता परिचय आपल्याला आवडत नाही. याच्या पुढे जाऊन जोपर्यंत आपल्याला त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला जात नाही तोपर्यंत आपल्या ती व्यक्ती लक्षात राहत नाही. नाहीतर नावं तर आपण अनेकांची ऐकत राहतो, पण या केवळ नावं ऐकल्याने आपल्याला परिचय होत नाही. त्या व्यक्तीचं नाव ऐकून आपलं समाधान होत नाही. तो काय काम करतो, त्याच्या अंगामध्ये कोणती योग्यता आहे, या सगळ्या योग्यतेला समजून घेतल्याशिवाय यथार्थ परिचय ठरत नाही. जगामध्ये जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा यथार्थ परिचय होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा उपयोग सुद्धा जगाला कळत नाही. विठाला विठाला एखादी चांगली गोष्ट आहे पण त्या गोष्टीचा जर परिचय आपल्याला झाला नसेल तर त्या परिचयाअभावी त्या गोष्टीचा उपयोग सुद्धा आपण टाळतो. पुष्कळ उदाहरणं या संबंधी दिली जातात की जसा परिस आहे पण या परिसाचा परिचय आपल्याला झाला नाही तर हा परिस आपल्या घरामध्ये अडगळीच्या ठिकाणी पडू शकतो. जसं चिंतामणी नावाचं रत्न आहे, ते जर मेंढपाळाला त्याचा परिचय नसेल तर तो मेंढीच्या गळ्यामध्ये ते बांधू शकतो. म्हणून जोपर्यंत परिचय होत नाही तोपर्यंत मिळालेल्या वस्तूचा उपयोग आपल्याला करता येत नाही. तुका म्हणे हिरा पारखिया येरा गारा, पारखिया येरा गारा, पारखिया येरा गारा. म्हणे हिरा पारखिया येरा गारा, पारखिया येरा गारा, पारखिया येरा. तुका म्हणे हिरा पारखिया येरा गारा,
एखादा हिरा आहे, पण तो हिरा जोपर्यंत पारखी सांगत नाही की हा हिरा आहे, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आपण त्याला गारगोटीसारखं सुद्धा समजू शकतो. परिचयावरती वस्तूचं मूल्य अवलंबून आहे. परिचय नसेल तर वस्तूचं मूल्य आपल्याला कळत नाही. तसा भाविक या जगामध्ये फिरतोय. भगवान परमात्म्याची भक्ती करणारा जो कोणी भाविक आहे, या भाविकाचा परिचय जगाला घडणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर भाविकाचा परिचय जगाला घडला नाही तर जगामध्ये भाविकाचं अवमूल्यन होऊ शकतं. त्या भाविकाला कोणीही महत्त्व देऊ शकणार नाही. तुकोबाराय भाविकतेचा परिचय करून देत आहेत की भाविक कुणाला म्हणावं. सामान्य रूपाने आपल्या समोर भाविक शब्द उच्चारला की एक भोळा समाज उभा राहतो, की ज्याला फारसं काही कळत नाही, ज्याला व्यवहारामध्ये कशाचंही ज्ञान नसतं, आणि जो सारखा देवाच्या जवळ जातोय, मंदिरात जातोय, कीर्तनाला जातोय, प्रवचनाला जातोय, गळ्यामध्ये माळ घालतोय, काहीतरी वारी इत्यादी गोष्टी करतोय, याला आपण भाविक म्हणतो. एक सामान्य अर्थाने जगामध्ये ज्याला फारसं काही कळत नाही असा जो भोळा आहे, त्या भोळ्याला भाविक म्हटलं जातं. तुकोबाराय आपल्या या भोळसट समजुतीला अभंगातून धक्का देतात की याला भाविक म्हणत नाही. म्हणून भाविकाजवळ असलेल्या ज्ञानाची तुलना तुकोबाराय वेद राशीशी करतात, वेदाशी करतात. की भाविक कुणाला म्हणावं की जो वेदाला श्रुतीला यथार्थ जाणू शकतो, त्याला भाविक म्हटलं जातं. नेणती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचोनी. भाविकांशिवाय जगामध्ये वेदाला श्रुतीला जाणणारं दुसरं कोणीही नाही. भाविक एकमेव वेदाला जाणू शकतो. म्हणून ज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर भाविकाच्या ज्ञानाची तुलना करायची झाली तर कोणत्या विद्यापीठामधील डिग्र्या किंवा कोणीतरी सामान्य असलेलं ज्ञान याच्याशी भाविकाच्या ज्ञानाची तुलना होत नाही. भाविक हा ज्ञानाने संपन्न आहे. कोणत्या ज्ञानाने संपन्न आहे? तुकोबाराय त्याच्यासाठी साक्षात वेदाला समोर घेतात. कारण या जगामध्ये वेदा इतकं ज्ञान कुणाजवळ सुद्धा नाही. पाहे पा जाणीवेचे बळे, कोण वेदापासून असे आगळे. वेदापेक्षा जाणीवेच्या बळामध्ये दुसरं कोणीही आगळं नाही, आगळीक करू शकत नाही. म्हणून ज्याला कुणाला जाणीवेच्या बळाची घमेंड आहे, ज्याला कुणाला ज्ञानाचं बळ आपल्यामध्ये जास्त आहे असं वाटतंय, त्याने आपल्या ज्ञानाला वेदाशी तोलून पाहावं. तुकोबाराय बोलताय जगामध्ये वेदामध्ये सर्वाधिक जास्त ज्ञान आहे. वेदामध्ये सर्वाधिक जास्त ज्ञान आहे असं म्हणण्यापेक्षा जगात जे जे ज्ञान आहे ते सगळंच्या सगळं ज्ञान वेदातूनच आलेलं आहे, वेदाला सोडून नाही. म्हणून वेदाला तुकोबाराय डोळ्याच्या समोर घेतात. आणि या वेदाला जाणण्यासाठी केवळ भाविकच समर्थ आहे असा वेद जाणीवेचा दावा तुकोबाराय अभंगातून करतायत. प्रश्न असा उपस्थित पडतो, महाराज वेद सांगतात, श्रुती बोलतात, पण हे वेद आणि श्रुती आणि शास्त्र हे सगळे शब्द अलीकडे थोडेसे हद्दपार झालेत. म्हणून हे सगळे शब्द इतर व्यासपीठावरून हद्दपार झालेत असं नाही, पारमार्थिक व्यासपीठावरूनच हद्दपार झालेत. एक काळ असा होता वारकरी संतांना वैदिक लोकसंतांचं वाङ्मय वेदापेक्षा वेगळे असं म्हणत होते. आणि अलीकडं सगळं वाचणारे सुद्धा संत वाङ्मयाला वेदापासून तोडण्याची भाषा बोलतात. पण वारकरी संप्रदाय हा वेदाच्या मार्गाने जाणारा संप्रदाय आहे, स्वतःच्या मनाच्या मार्गाने जाणारा नाही. वेदमार्गे मुनी गेले, वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. वेदमार्गे मुनी गेले, मार्गे चालिलो. नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो.
मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. ज्ञानोबराय बोलतात वेदाच्या मार्गाने मुनी गेलेत आणि त्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत. म्हणून वेदाच्या मार्गाने जाणारे सगळे ऋषी मुनी आमचे बाप असल्यासारखे आहेत आणि बापाच्याच पाऊलावरती पाऊल टाकून चालणं हे मुलाचं काम आहे. आणि बापू पुढा जाये तेची घेत पाऊलाची सोये, बाळ करी घे तरी नला हे पाऊ काही. ज्ञानोबराय बोलतायत या सगळ्या प्राचीन ऋषीगणांच्या पाऊलावरती पाऊलं टाकून आम्ही चाललेलो आहोत. आम्ही बाकीच्या दुसऱ्या तिसऱ्या मार्गाने जाणारे नाही. म्हणून वारकरी संतांनी वेदनिष्ठा मोठ्या कंठारवाणाने स्वीकारलेली आहे. तुकोबराय बोलतायत जर आम्हाला काही बोलण्याचा प्रसंग प्राप्त झाला तर बोलण्याच्या बाबतीमध्ये आम्ही वेदाची नीतीच बोलू. वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते. वाचा बोलू वेदनी करू संती केले ते, करू संती केले ते, करू संती केले ते. वाचा बोलू वेद नीती करू संती केले, करू संती केले ते, करू संती केले ते. वाचा बोलू वेद नीती करू संती केले, करू संती केले ते, करू संती केले ते. वाचा बोलू वेदनिते करू संती केली ते. संत आपला सर्व भाव वेदाच्या ठिकाणी दाखवून देतात. वेदाचा स्वीकार संत मोठ्या प्रमाणामध्ये करतात. म्हणून वेदाच्या रस्त्याने आम्ही जाणारे आहोत. वेदाने जी नीती सांगितली ती नीती आम्ही बोलणारे आहोत. म्हणून वेदनिष्ठा वारकरी संतांनी तुम्हा आम्हाला शिकवली. या वेदाला संतांनी यथार्थपणे जाणलं आणि जाणून तुमच्या आमच्या समोर ठेवलं. म्हणून या वेदाला श्रुतीला शास्त्राला सोडून जर यदा कदाचित कोणी बोलत असेल, तुकोबराय बोलतायत ज्याच्या समोर वेद शास्त्र पुराण हे प्रमाण नाही आणि असा बोलणारा जरी कितीही चांगला बोलणारा असला तरी त्याचं आपण तोंड सुद्धा पाहू नये. तयाचे वदन नाव लोका, तयाचे वदन नाव लोका, तयाचे वदन नाव लोका, तयाचे वदन नाव लोका. वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, शास्त्र नाही पुराण प्रमाण, वेदशास्त्र नाही पुराण तयाचे वदन नाव लोका, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, तयाचे वदन नावलोका. तरावया आधी शोधा वेदवाणी, वांझट बोलणी वारा त्यांची. जो वांझ बोलतोय तुकोबराय बोलतायत ते बोलणं आपण सोडून दिलं पाहिजे. म्हणून वेदाच्या वचनावरती संत प्रीती दाखवतात. या वेदाला आम्ही जाणलं असं बोलतात. प्रश्न असा पडतो महाराज, वेद वेद तुम्ही मगाच धरून म्हणत आहात, पण या वेदाचा आणि आमचा नेमका संबंध काय? या वेदाचा आणि जगाचा असलेला संबंध काय? या वेदापासून तुम्हा आम्हाला नेमकं मिळणार काय? म्हणून वेदाच्या संबंधीचा विचार आपण जर पुराणांच्या दृष्टिकोनातून पाहाल तर जेव्हा भगवान विष्णू परमात्म्याने आपल्या नाभी कमळामध्ये चतुर्मुख ब्रह्माला उत्पन्न केलं, तेव्हा ब्रह्म उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करण्याची आज्ञा केली. हे सगळं विश्व निर्माण करायचं आहे,
पण हे विश्व निर्माण करण्याची जबाबदारी ब्रह्मदेवावरती परमात्म्याने सोपवली. ब्रह्मदेवाने विश्वाची रचना करायला सुरुवात केली, पण विश्वाची रचना कशी करायची याचं ज्ञान ब्रह्मदेवाजवळ नव्हतं. पुन्हा पुन्हा प्रयत्न करतायत, विश्वरचना घडत नाही. आपल्या पित्याने सांगितलेलं काम आपल्याला काही करता येत नाही, दुःख होतंय. विश्वाची रचना करण्याचं ज्ञान नाही. कल्पना करा, आपल्याला घर बांधायचं असेल तर घर बांधण्यासाठी आपल्याला ज्ञान असावं लागतं. साधं छोटंसं घर बांधायचं असेल, त्याचा पाया किती खोदायचा, त्याला मटेरियल कसं आणायचं, विटा कुठून आणायच्या, वाळू कुठून आणायची, सिमेंट कुठून आणायचं, कोणत्या गवंढ्याला काम द्यायचं, हे सगळं मटेरियल आहे त्या भावात आणायचं की टॅक्स चुकवून चोरून आणायचं, अनेक गोष्टीचं ज्ञान आपल्याला असावं लागतं. तेव्हा कुठे आपल्याला छोटीशी झोपडी, छोटंसं घर बांधता येतं. इथे घर बांधायचं नाही, चराचर विश्वाची निर्मिती करायची आहे. विश्व सामान्य नाही. या विश्वाला निर्माण करत असताना ब्रह्मांड, 14 लोकांचं ब्रह्मांड निर्माण करायचं आहे. याच्यासाठी ज्ञान हवं आहे, पण ते ज्ञान ब्रह्मदेवाजवळ नाही. प्रयत्न करतायत, विश्वाची रचना होत नाही. ब्रह्मदेवाने तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवाच्या हातामध्ये भगवान परमात्म्याने जे ठेवलं त्याला वेद असं म्हटलं जातं. की ज्या वेदाच्या पठनाने ब्रह्मदेवाने चराचर सृष्टीची रचना केली. श्वेताश्वेतर उपनिषद बोलतंय, यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश प्रहिणोति तस्मै तमहद्देवमात्म बुद्धि प्रकाशम मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं, ज्याने विश्वाची रचना करण्याचं ज्ञान ब्रह्मदेवाला सर्वागोदर दिलं, त्या ज्ञान राशीला वेद असं म्हटलं जातं. म्हणून या विश्वाच्या निर्मितीची सगळी सूत्र कशामध्ये सामावलेली असतील तर ती वेदामध्ये सामावलेली आहेत. म्हणून विश्वासंबंधी जर यदा कदाचित कोणताही बिघाड घडला तर त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला वेदामध्ये शोधावी लागतील, अन्यत्र दुसरीकडे कुठे सापडणार नाहीत. म्हणून वेदाच्या मंत्रांनी, वेदाच्या अध्ययनाने, वेदातील सिद्धांताने या विश्वाची रचना ब्रह्मदेवाने केली. त्या वेदाला जाणल्याने विश्वाचं कल्याण आहे. म्हणून वेदाचा आणि जगताचा असलेला हा संबंध आहे. मग या वेदाला जाणण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केला, पण या सगळ्यांना वेद जाणता आले असं अजिबात नाही. म्हणून प्राचीन कथा सांगितली जाते, भारद्वाज ऋषींनी सुद्धा वेदाचं अध्ययन करण्याची प्रतिज्ञा केली. भारद्वाज ऋषींनी हातामध्ये पाणी घेतलं आणि समग्र वेदाच्या पठणाचा संकल्प सोडला. एक जन्म संपत आला, ऋषी अध्ययन करतायत, पण एका जन्मामध्ये वेदाचं अध्ययन पूर्ण झालं नाही. पुन्हा दुसरा जन्म घेतला. दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा अध्ययन करत राहिले. तोही जन्म संपत आला, पण वेदाचं अध्ययन संपलं नाही. अनंता वै वेदाः, वेद अनंत आहे आणि या अनंत असलेल्या वेदाचं अध्ययन करणं हे एका जन्मामध्ये, 2 जन्मामध्ये शक्य नाही. तिसरा जन्म घेतला. भारद्वाज ऋषी प्रयत्न करतायत, तिसऱ्या जन्मामध्ये पुन्हा पुन्हा अध्ययन करतायत, पण या पुन्हा पुन्हा अध्ययन करण्यामधून सुद्धा वेदाचं अध्ययन पूर्ण होत नाही. सरते शेवटी म्हातारे झाले, जमिनीवरती शेवटच्या घटका मोजतायत. इंद्राला दया आली, इंद्र तिथे प्रगट झाला आणि इंद्राला पाहिल्यानंतर भारद्वाज ऋषींनी विचारलं, महाराज 3 जन्मापासून वेदाचं अध्ययन करतोय, किती वेदाचं अध्ययन झालंय आणि अजून किती शिल्लक राहिलंय? इंद्राने सांगितलं, महाराज राग मानू नका, तुम्ही किती अध्ययन केलं हे मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. तुमच्या आश्रमाच्या समोर 3 पर्वत आहेत. या 3 पर्वतापैकी जर एक मुठमुठ माती हातात आली तर किती पर्वत शिल्लक राहील? इंद्राने सांगितलं, महाराज पर्वतातून एक मुठभर माती हातात जर आली तर सगळाच पर्वत शिल्लक राहील, हातात काहीच नाहीये. मग इंद्राने सांगितलं, वेदाच्या बाबतीतही तसंच समजा. या 3 जन्मामध्ये तुम्ही जे जे काही मिळवलंय ते केवळ मुठभर मातीसारखं आहे, अजून सगळा वेद शिल्लक आहे. म्हणून वेदाचं अध्ययन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला,
पण या सगळ्यांना त्याच्यामध्ये यश आलं असं अजिबात नाही. पण तुकोबारायांची भाषा अशी आहे की वेदाच्या बाबतीमध्ये तुकोबाराय इतके निर्भीड आहेत की तुकोबाराय बोलतायत बाकी कोणीही वेद घोकले असतील, वेद पाठ केले असतील, त्याचा भार त्यांना झाला असेल. वेदाचा तो अर्थ आम्हासी तो ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासी तो ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. येदानी वाहावा भार माथा. येदानी वाहावा येदानी वाहावा भार माथा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. हेरानी वाहावा भार माधा. हेरानी वाहावा भार माधा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. येदानी वाहावा भार माथा. येदानी वाहावा भार माथा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इरांनी वहावा भार माथा. वेदाच्या अर्थ निर्णयाच्या बाबतीत तुकोबाराय खूप सशक्त आहेत. म्हणून वेदाचं तात्पर्य केवळ आणि केवळ आम्हालाच कळतं असा चकार देऊन तुकोबाराय अर्थावरती दावा करतात. बाकीचे वेद घोकत असतील, बाकीचे वेदाच्या शाखा घोकत असतील, पण वेदाचं तात्पर्य मात्र आम्हाला कळत आहे. प्रश्न सामान्य नाही, वेद सामान्य नाही, अनंत आहे. त्याच्या अध्ययनाचा प्रयत्न सामान्य नाही, अनेकांनी केला, पण महाराज तुम्हालाच कळतं असा दावा तुम्ही करता हे कसं आहे? एखादी गोष्ट जाणत असताना त्या गोष्टीला जाणण्यासाठी आपण कसा प्रयत्न केला, या प्रयत्नाच्या पद्धतीवरती आपलं यश अवलंबून असतं. तसं वेदाचं अध्ययन करण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी निवडलेली पद्धत कदाचित चुकीची असेल. म्हणून पद्धत चुकली तर माणसाला रस्ता पुढे जमत नाही. एकदा मार्ग चुकला की मनुष्याला त्या रस्त्याने यश पदरामध्ये पडत नसतं. प्रत्येक गोष्ट ही पद्धतीवरती अवलंबून असते. पंचतंत्रामध्ये छोटं उदाहरण सांगितलं जातं. एका नदीच्या काठावरती एक कोळी मासे पकडण्यासाठी बसला होता. नदीच्या काठावरती झाड होतं, झाडावरती माकड होतं. कोळ्याने हातामध्ये जाळं घेतलं, नदीच्या पात्रामध्ये पसरवलं. 2-3 तास तिथं थांबला. थोड्या वेळाने जाळं जमा केलं, काठावरती झाडलं. त्यामधून काही मासे पडले. जाळं कोळ्याने काठावरती टाकलं, मासे जमा केले, टोपलीत टाकले, बाजारात घेऊन विकण्यासाठी निघून केला. झाडावरती जे माकड होतं त्या माकडाने हे सगळं पाहिलं. माकड विचार करू लागलं, कोण कुठला कोळी? या नदीचा आणि त्याचा काही संबंध सुद्धा नाही, पण इथे येतो, नदीतले मासे पकडतो आणि घेऊन जातो. आजपासून कोळ्याला मासे पकडू द्यायचे नाही, आपणच मासे पकडायचे. म्हणून झाडावरून माकड घाईघाईने खाली उतरलं. जाळे तिथं पडलेलं होतं, जाळं हातामध्ये घेतलं आणि नदीच्या पात्रामध्ये जाळं पसरायला सुरुवात केली. पण जाळं कसं पसरवलं जातं याची पद्धत माकडाला माहीत नव्हती. परिणाम असा झाला, नदीच्या पात्रामध्ये जाळं न पसरता माकडाच्या अंगाभोवती पसरलं गेलं आणि इतकं घट्ट पसरलं गेलं की त्या जाळ्यामध्ये मासे न अडकता माकडच अडकलं. इतकं घट्ट अडकलं की हातपायी सुद्धा हलवता येईना. त्या जाळ्यामध्ये अडकून माकड नदी पात्रात बुडून मेलं. जे जाळं पसरवण्याची पद्धत कोळ्याला माहिती आहे त्या पद्धतीवरून पाण्यामध्ये असलेले मासे जाळ्यात सापडतात आणि पद्धत कदाचित चुकली तर पसरवणारा जाळ्यामध्ये सापडतो.
म्हणून वेदामध्ये अध्ययनासाठी किंवा वेदाचं अध्ययन करत असताना ज्या पद्धती आहेत या पद्धतीमध्ये सर्वाधिक श्रेष्ठ पद्धत तुकोबराय बोलतायत आम्हाला माहिती आहे. म्हणून वेदाला आम्ही जाणतो त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आम्ही त्या पद्धतीला जाणणारे आहोत. एक छोटं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर देतो. एका गावामध्ये एक आई राहत होती. तिला 2 मुलं होती. पहिला मुलगा रोज शाळेमध्ये जायचा, हुशार होता, अभ्यास करायचा, कधीच शाळा चुकवत नव्हता, रोज शाळेमध्ये जायचा, चांगला अभ्यास करायचा, नेहमी प्रथम क्रमांक मिळवायचा. पुढे शिकत 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 तो पार 12वी पर्यंत गेला, 12वी पास झाला. त्याचा बारका भाऊ होता की त्याच्या अगदी विरुद्ध होता, कधीच शाळेत जात नव्हता. आईने त्याला शाळेमध्ये नेऊन बसवलं तरी हा शाळेमध्ये बसत नव्हता. आई निघाली की हा आईच्या पाठीमागं, आई शेतात गेली हा शेतामध्ये, आई स्वयंपाक करू लागली की हा स्वयंपाक घरामध्ये. एक क्षणभर आईला सोडून राहत नव्हता. म्हणून शिकत शिकत एक हुशार झाला आणि एक न शिकल्यामुळे अडाणी राहिला, तसाच घरी राहिला, आईजवळ राहायचा. पण आईला सोडून तो एक क्षणभर सुद्धा दुसरीकडे जात नव्हता. आईवरती त्याचं नितांत प्रेम होतं. जो शिकत शिकत 12वी पास झाला त्याने पुढचं शिक्षण घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. मेडिकल क्षेत्राचं ज्ञान तो घेऊ लागला, डॉक्टरकीच्या परीक्षा देऊ लागला. आणि हे शिक्षण घेत असताना मोठा भाऊ वैद्यकीय शिक्षण घेतोय आणि बारका अडाणी भाऊ घरी आईजवळ राहतोय. मोठा भाऊ सुट्टीसाठी गावी आला आणि सुट्टीसाठी गावी आल्यानंतर बारक्या भावाने मोठ्या भावाला प्रश्न विचारला, दादा तू काय शिकतोस? मोठा भाऊ म्हटला, मी काय शिकतो हे तुला कळणार नाही, कारण काहीतरी कळण्यासाठी अगोदर काहीतरी कळलेलं असावं लागतं. अगोदर जर काहीच कळलेलं नसेल तर आत्ता मी काय शिकतो हे तुला कळणार नाही. डॉक्टरजवळ जाऊन जर आपल्याला आरोग्य मिळवायचं असेल तर डॉक्टरकडे चालत जाण्या इतपत आरोग्य पहिलं आपल्यामध्ये असावं लागतं. डॉक्टरजवळ चालत जाण्या इतपत सुद्धा जर आरोग्य आपल्यात नसेल तर डॉक्टर देणार जे आरोग्य आहे ते आपल्याला घेता येत नाही, पचवता येत नाही. तो सांगतोय मी काय शिकतोय हे तुला कळणार नाही कारण तू काही शिकलेला नाही. पण बारक्या भावाचा आग्रह मोठा होता. तो म्हटला, असं करू नकोस, मला कळन अशा भाषेत सांग की तू काय शिकतोयस. मला फार इच्छा आहे की तू राहतो कसा बाहेर, आई सोडून तुला राहायला जमतं कसं? मी एक क्षणभर सुद्धा तिला सोडून राहत नाही, तुला हे सगळं जमतं, तू काय शिकतो मला सांग. मोठ्या भावाने त्याला उदाहरणाने सांगायला सुरुवात केली, बाळा आपल्या घरामध्ये अंगणामध्ये जो बेडूक तुला दिसतोय त्या बेडकाच्या आत काय काय आहे हे मला कळतंय, हे मी शिक्षण घेतोय. बारक्या भावाला इतका आनंद झाला की आपल्या दादाला आतलं कळतंय, बेडकाच्या आत काय आहे हे आपल्या दादाला कळतंय. प्रचंड आनंद झाला. तो म्हटला, मी शिकलो नाही तर नसू द्या, पण माझा दादा असं शिकलाय की त्याला आतलं कळतंय. थोड्या वेळाने त्याने आपल्या मोठ्या भावाला प्रश्न केला, दादा बेडकाच्या आत काय आहे हे मला जाणून घ्यायचं नाही, पण लहानपणापासून माझं आईवरती फार प्रेम आहे, त्यामुळे नेमकं आई कशाला म्हणतात, या आईच्या आत काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. या आईच्या आतमध्ये असं कोणतं ठिकाण आहे की जे मला सारखं खुणावतंय, ज्याच्यावरती मी प्रेम करतोय, म्हणून आईच्या आत काय आहे एवढं तू मला सांग. एकाचा प्रश्न वेगळा आहे आणि दुसऱ्याच्या उत्तराचा मार्ग वेगळा आहे. एकाचा प्रश्न श्रद्धेतून आहे आणि दुसऱ्याचा मार्ग चिकित्सेतून आहे. मोठ्याने सांगितलं, आपल्या तुझ्या आई तुला समजून घ्यायची आहे तर आईच्या आत काय आहे हे सांगता येईल, पण त्याच्यासाठी आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. बारका म्हटला, जे वाटेल ते करू, पण आत काय आहे हे कळलं पाहिजे. दोघं आईजवळ गेले. आईला सांगितलं, आई याचा फार मोठा अट्टाहास आहे, तुझ्या आत काय आहे, नेमकं आई कशाला म्हणतात, आई कशाला म्हणतात हे समजून घ्यायचं आहे. मग आई म्हटली, याच्यासाठी काय हवं आहे? त्याने सांगितलं, त्याच्यासाठी तुझ्या अनुमतीची आम्हाला अपेक्षा आहे, तू ऑपरेशनसाठी परवानगी दे, मी ऑपरेशन करून याला सांगतो आई कशाला म्हणतात. म्हणून आईला भूल दिली आणि ऑपरेशन करायला सुरुवात झाली. ऑपरेशन सुरू झाल्यानंतर एकेका अवयवाचं ज्ञान हा मोठा भाऊ बारक्याला करून देऊ लागला. बाळा याला मोठं आतडं म्हणतात. बारक्या भावाचा प्रश्न तोच होता, नेमकं आई कशाला म्हणतात ते सांग. याला छोटं आतडं म्हणतात, याला यकृत म्हणतात,
याला डोळे म्हणतात, घसा म्हणतात, अमुक म्हणतात, सगळे अवयव सांगतोय. पण बारक्या भावाचा प्रश्न तोच आहे, नेमकं आई कशाला म्हणतात ते सांग. किती वेळा ऑपरेशन चाललं म्हणजे आई कळणार होती. आई हा चिरफाड करून समजून घेण्याचा विषयच नाही. तो आपल्याला प्रेमाने कळेल, श्रद्धेने कळेल, सेवेने कळेल. त्याचे तुकडे पाडल्याने आपल्याला त्याचं ज्ञान होणार नाही. म्हणून आईला जर आपण ऑपरेशन करून जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो तर त्याच्या चिरफाडीने आपल्याला आईचं ज्ञान होत नाही. आई समजून घेण्यासाठी तिच्यावरती प्रेम करावं लागतं. जी गोष्ट आईची आहे तीच गोष्ट वेदाची आहे. या वेदाला आपल्या बुद्धीने चिरफाड करून जाणून घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. तुकोबराय बोलतायत त्यांच्या वाट्याला काही आलं नाही. कारण अध्यात्म ज्ञानाच्या तिजोरीला श्रद्धेची चावी लागते, चिकित्सेची चावी चालत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. तुकोबराय बोलतायत वेद आणि श्रुती आम्हाला कळते, याचं महत्त्वाचं कारण आम्ही तिच्यावरती प्रेम करणारे भाविक आहोत. आणि भाविक असल्या कारणामुळे आम्ही भक्तीच्या मार्गाने, भाविकतेच्या मार्गाने वेदश्रुतीला पाहतो. परिणामी त्या वेदश्रुतीला जाणण्यामध्ये आम्हीच समर्थ आहोत. ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. नेनती वेद श्रुती कोणी, नेनती वेद श्रुती कोणी, भाविका वाचोनी रूप आवडे आम्हासी, रूप आवडे आम्हासी. श्रुती कोणी आम्हा भाविका वाचोनी. तुकोबराय बोलतायत आम्ही भाविक आहोत. आम्ही परमात्माची प्रेमाने उपासना करणारे भाविक आहोत. तो परमात्मा आमच्या हृदयामध्ये वेदाच्या अर्थाचं प्रगटीकरण करतो. आम्ही वेदाला चिकित्सेने जाणण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून आम्ही भाविक आहोत आणि भाविक असल्या कारणामुळे वेदाला श्रुतीला आम्ही जाणू शकतो. वेद आणि श्रुती हे दोन्ही शब्द संत वाङ्मयामध्ये एका पाठोपाठ एक येतात. कदाचित वेद वेगळा आणि श्रुती वेगळा असा अर्थभेद शब्दांवरून कोणी करू शकेल. पण वेदाची जी अनेक नावं आहेत त्या अनेक नावांमध्ये वेद, श्रुती, त्रयी, आमनाय, परावाक या सगळ्या संज्ञा वेदाच्याच आहेत. पण तरी सुद्धा संत वाङ्मयामध्ये वेद आणि श्रुती हे दोन शब्द नेहमी एका पाठोपाठ एक येतात. त्याचे भाव थोडेसे वेगळे आहेत. जर आपल्याला वेद सुद्धा तोच ग्रंथ आहे आणि श्रुती सुद्धा तोच ग्रंथ आहे तर मग वेद आणि श्रुती या दोन्ही शब्दांमधून समानार्थी शब्द जर पुन्हा पुन्हा वापरला गेला तर त्याच्यामध्ये द्विरुक्ती मानली जाते. मग जर अर्थ एकच असेल तर एकाच अर्थाचे दोन शब्द वापरण्यात कोणतं तात्पर्य आहे. तर शब्द ज्या ग्रंथाला व्यक्त करतायत तो ग्रंथ जरी एक असला तरी शब्दांच्या पाठीमागे असलेल्या अर्थामध्ये थोडासा भेद आहे.
जर वेद कशाला म्हणायचं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल आणि श्रुती कशाला म्हणायचं हे समजून घ्यायचं असेल तर ज्ञानोबरायांनी वेदाला आणि श्रुतीला दिलेली जी विशेषणं आहेत त्या विशेषणाचा आपण थोडासा विचार करा. ज्ञानोबरायांनी जगाला विशेषण देत असताना तैसा जगी समान सकृपो हिताहित दाविता दीपू तो अमान्य केला बापू वेदू जेणे. ज्ञानोबरा वेदाला बाप असं विशेषण देतात. वेद शब्द कदाचित कोणी असं म्हणेल पुल्लिंगी आहे म्हणून बाप म्हणत असतील, आणि श्रुतीला ज्ञानोबरा आई असं विशेषण देतात, माता असं म्हणतात. पै अहितापासून काढिते हित देऊनी वाढविते ना हे श्रुती परवती माऊली जगा. श्रुती म्हटलं की तिला माऊली म्हणा आणि वेद म्हटलं की त्याला बाप म्हणा. म्हणून बाप आणि आई आपण समजून घ्या, त्यावरून आपल्याला वेद आणि श्रुती शब्दांमधलं अंतर लक्षामध्ये येईल. स्वभावतः तात्पर्याच्या दृष्टिकोनातून अर्थ वेगळा अंतर नाही, परंतु त्याच्यामध्ये असलेल्या भावाची आकांक्षा थोडीशी भिन्न आहे. बाप कशाला म्हणतात? ज्याला सगळं माहीत असतं पण जो बोलून दाखवत नाही त्याला बाप म्हणतात. म्हणून बाप एखाद्या मुटलेल्या मिठीप्रमाणे असतो. मुलगा वायाला चाललाय हे बापाला कळत नाही असं नाही, त्याला कळतंय, पण बोलण्याचं धाडस बाप कधी दाखवत नाही, सुधरल आपोआप म्हणून सोडून देतो. म्हणून ज्याचा बोलण्याचा स्वभाव नाही त्याला बाप म्हणा, आणि याच्या विरुद्ध जिचा सारखा बोलण्याचा स्वभाव आहे तिला आई म्हटलं जातं. ज्ञानोबरायांची भाषा आहे, श्रुती स्वभावतः बोले गंगा काजी विण चाले. सारखं बडबड करत राहणं आईचं काम आहे आणि न बोलणं बापाचं काम आहे. वेद ज्ञानाचं अमूर्त रूप आहे. जोपर्यंत वेदाचा पाठक कोणी भेटत नाही, वेदाचा वाचक कोणी भेटत नाही आणि वेदाचा मंत्र आपल्या कानावरती पडत नाही तोपर्यंत त्याला वेद म्हणा. आणि वेद एकदा श्रूयन्ते सा श्रुतीही, जी कानाद्वारे ऐकली जाते तिला श्रुती असं म्हटलं जातं. म्हणून वेदाचं मूर्त रूप श्रुतीमध्ये आहे. म्हणून वेदाला मूर्त रूपाने प्रगट करण्याला श्रुती म्हणा आणि प्रगट न करण्याला वेद म्हणा. म्हणून आहे तसा वेद मिटलेला ठेवला तर तो वेद आहे, बापाप्रमाणे काहीही न बोलणारा. आणि त्याला वाचक कोणीतरी भेटला, ओम सहनाववतु सहनव हुणकतो आपण ऐकू लागलो तर त्याला श्रुती म्हणा. तुकोबराय बोलतायत अमूर्त असलेल्या वेदाला आणि मूर्त असलेल्या श्रुतीला, या दोन्ही गोष्टींना आम्ही जाणणारे आहोत. म्हणून नेणती वेद श्रुती कोणी, आमच्याशिवाय वेद श्रुतीला कोणी जाणत नाही. कशावरून? तुकोबराय बोलतायत आम्ही भाविक आहोत म्हणून. भाविक शब्द तुकोबराय वापरतायत, पुन्हा पुन्हा भाविक शब्द आपण वापरतोय. भूसत्तायाम धातूने भाव शब्द बनतो आणि या भाव शब्दानेच भाविक शब्द बनतो. जसं नावेमध्ये जो बसतोय आणि नाव चालवतोय, नाव ज्याच्या मालकीची आहे, जो नावेचा स्वामी आहे त्याला नाविक म्हटलं जातं. तसा जो भावाचा स्वामी आहे, सर्वार्थाने ज्याचा भाव परमात्म्याच्या विषयी आहे त्याला भाविक म्हटलं जातं. आपण भाविक आहोत, पण संतान इतका भाव आपला परमात्म्याच्या ठिकाणी नाही, आपण व्याभिचारी आहोत. एकाच वेळेला जगतालाही आपण भाव देतो आणि परमात्म्यालाही भाव देतो. जर आपण जगताला भाव देऊ लागलो तर आपण पूर्ण भाविक होत नाही. म्हणून जगताच्या ठिकाणी ज्याचा भाव नाही, असत्य पदार्थाच्या ठिकाणी जो आपला भाव ठेवत नाही, जी गोष्ट त्रिकाला बाधित सद्रूप आहे त्या सद्रूप वस्तूच्या ठिकाणी ज्याचा निरअतिशय भाव आहे, तुका म्हणे तूची खरा, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. म्हणून या सगळ्या उपाधीच्या आत असलेल्या परमात्म तत्वावरती ज्याची दृष्टी आहे असा जो कोणी आहे त्याला भाविक म्हटलं जातं. तुकोबाराय बोलतायत, देवा या विश्वामध्ये आम्ही विश्वाला पाहत नाही, तुलाच पाहतो. तुला आणि विश्वाला, विश्व आम्हाला दिसतच नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. म्हणून या सगळ्या विश्वामध्ये आम्ही तुलाच पाहतो. कारणावरती आमची दृष्टी आहे, कार्यावरती आमची दृष्टी नाही. कार्य होईल आणि जाईल, कार्याला कोण पाहत आहे? आम्ही जे जे पाहायचं झालं तर आम्ही फक्त कारणच पाहतो, कार्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आमचा सत्यत्वाने असलेला भाव
परमात्म्यावरती आहे, दुसरा कुणावरती नाही, म्हणून आम्ही भाविक आहोत. विश्व दिसताना आम्हाला विश्व दिसत नाही, तर याच्या आत असलेलं जे अधिष्ठान चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी आमची नजर आहे. त्या चैतन्याला सोडून आम्ही दुसरं तिसरं काही पाहत नाही, म्हणून आम्ही भाविक आहोत. प्रश्न असा पडतो, महाराज तुम्हाला वेदाचं श्रुतीचं तात्पर्य कळतंय, एवढ्यावरून तुम्ही भाविक आहात का? कारण ज्ञान झाल्याने सगळंच होतं असं नाही. कल्पना करा, आपल्याला बँकेमध्ये 5-10 हजार कोटी पडून येत याचं ज्ञान इथं बसल्या जाग्यावरती झालं, पण बँकेमध्ये 5-10 हजार कोटी पडून आहेत या ज्ञानाने आपली गरिबी जाणार आहे का? गरिबी जाणार नाही. तलावामध्ये पाणी आहे, पण आपल्या घरामध्ये असलेल्या मडक्यात पाणी नाही, ग्लासात नाही, घशात नाही, तोंडात नाही. तलावामध्ये पाणी आहे, पाण्याच्या ज्ञानाने आपली तहान जाणार नाही. कुठेतरी एखाद्याच्या घरामध्ये पक्वान्न बनवलीत, या पक्वान्नाची माहिती आपल्याला इथे झाली, पण आपल्या पोटामध्ये भूक असेल तर पक्वान्नाच्या ज्ञानाने आपल्याला आपली भूक घालवता येणार नाही. तसं तुम्ही वेदाला जाणत आहात म्हणून भाविक आहात का? तुकोबाराय बोलतायत, एवढ्यावरती आम्ही भाविक नाही. ज्या वेदाचं तात्पर्य आम्हाला कळतंय त्या वेदाच्या तात्पर्याला, चैतन्याला, परमात्म्याला आम्ही व्यवहारामध्ये आणू शकतो, त्याला आम्ही आमच्या आवडीनुसार रूप धारण करायला लावू शकतो. म्हणून परमात्म्याचं केवळ आम्हाला ज्ञान आहे असं नाही, तर त्या परमात्म्याचं सेवन करण्यासाठी त्या परमात्म्याला आम्ही आकाराला आणू शकतो, म्हणून आम्ही भाविक आहोत. म्हणून ज्ञानाला आकार देणारे आम्ही शिल्पकार आहोत. या जगामध्ये जो परमात्म्याची असंख्य रूपं आपल्याला दिसत आहेत, ही सगळी रूपं परमात्म्याने स्वतःच्या इच्छेने धारण केलीत असं नाही. ज्या ज्या भक्ताला जशी जशी इच्छा व्हावी त्या त्या भक्ताच्या दर्शनासाठी परमात्मा आकाराला येतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी देईचा, पूर्वी धरावी देईचा, पूर्वी धरावी देईचा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी देईचा, पूर्वी धरावी देईचा, पूर्वी धरावी देईचा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी देईचा, पूर्वी धरावी देईचा, पूर्वी धरावी देईचा. होय भक्ती केला तैसा धरावी देईचा, पूर्वी धरावी देईचा, पूर्वी धरावी देईचा. जशी भक्ताने इच्छा धरावी त्याप्रमाणे परमात्मा आकाराला येतो. आपण सगळे भगवान पांडुरंगाचे उपासक आहोत. पंढरपूरला आपण जातो, देवाचं दर्शन घेतो. विटेवरती भगवान परमात्मा समचरण धरून उभे आहेत. कथाभाग आपल्याला माहिती आहे. पुंडलिकरायांचं दर्शन व्हावं यासाठी परमात्मा अवतीर्ण झाले, पुंडलिकरायांच्या जवळ गेले. पुंडलिकरायांनी देवाकडे पाठ दाखवली, वीट उचलली, देवाच्या दिशेने फेकली. का रे प्रेमे मातलासे उभे केले विठ्ठलासे. देवाला उभं केलं. देवा तू विटेवरती उभा राहा. मग विटेवरती उभं राहणे ही इच्छा देवाची की पुंडलिकरायांची? पुंडलिकरायांची. पुंडलिकरायांनी देवाला विटेवरती उभं केलं. देवाला सांगितलं, देवा कमरेवरती हात ठेव. देवाच्या इच्छेने देवाने कमरेवरती हात ठेवले नाहीत. देवा नासिकाग्र दृष्टी ठेव, देवाच्या इच्छेने ठेवली नाही. येणारा कोणीही असला, ज्ञान विज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि दर्शनात ते भवेन मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः. पुंडलिकराय देवाला सांगतायत, देवा कोणीही असो, ज्ञान विज्ञानहीनानां मूढ पापी जैसे तैसे, कसाही असो, त्याला तुला पलीकडे न्यावं लागेल. असं जमत असेल तर इथं उभा राहा. तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल. पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल, जया तैसा
विठ्ठल. तुकोबराय बोलताय ज्याची जशी इच्छा आहे तशी पूर्ण करण्याचं सामर्थ्य देवाने धारण केलं. याला कारण आहे पुंडलिकराय. म्हणून भक्ताने जशी आवडी करावी या हरिदासांमध्ये इतकी ताकद आहे की ते अट्टहास करतात. निर्गुण असलेल्या परमात्म्याला आकाराला आणण्यासाठी या सगळ्या हरिदासांनी खळी केली. अनिराला रूपावळे करुणे खळे हरे दासे करुणे खळे हरे दासे करुणे खळे हरे दासे. अनिराला रूपावळे करुणे खळे हरे दासे खळे हरे दासे करुणे खळे हरे. अनिराला रूपावळे करुणे खळे हरे दासे करुणे खळे हरे दासे करुणे खळे हरे दासे. अनिराला रूपावळे करुणे हरे दासे करुणे खळे हरे दासे करुणे खळे हरे दासे. अनिला ही रूपाबळी करुणी खळी हरिदासी. या हरिदासांनी अट्टहास केला आणि देवाला बळाने रूपाला आणलं. म्हणून देवा आम्हाला फक्त तुझं ज्ञान आहे असं नाही, तर त्या ज्ञानाला आकार देण्याचं, सगुण रूपामध्ये त्याचा भोग घडवण्यासाठी त्याला सगुण रूपामध्ये आणण्याचं आमच्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून आम्ही फक्त वेदाला जाणतो म्हणून भाविक नाही, तर जाणलेल्या वेदाच्या ज्ञानाला विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. अशा ज्ञानाला आम्ही आकार देऊन सगुण रूपामध्ये आणतो, ही आमची ताकद आहे. म्हणून केवळ वेदाच्या ज्ञानाने आम्ही ज्ञानवान आहोत म्हणून भाविक आहोत असं नाही, तर प्राप्त झालेल्या ज्ञानाला आम्ही सगुण रूपामध्ये आणतो, त्याला रूप धरायला भाग पाडतो. पण त्याला रूप धरायला भाग पाडत असताना त्याच्या इच्छेने पाडत नाही, तर जशी आमची आवड आहे त्यानुसार आम्ही त्याला रूप घ्यायला लावतो. आवड आणि रूप या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी कधीही राहत नाहीत. जसं रूप आहे तशी आवडच असेल असं नाही, आणि जशी आवड आहे तसं रूप आपल्याला मिळेल असं नाही. माणसं सकाळी उठल्यानंतर 2-2 तास आरशासमोर उभं राहून आवडीचं रूप बनवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्यालाच आपलं रूप आवडावं यासाठी पायी दुखून येतात, हात थकून जातो, पण आपलं रूप आपल्या आवडीचं होत नाही. आवड आणि रूप या दोन्ही गोष्टी फार काळ एका ठिकाणी राहत नाही. तुकोबराय बोलतायत आम्ही मात्र आवडीनुसार रूप देवाला धारण करायला भाग पाडू, यामध्ये थोडंसं अंतर आहे. आपण सुद्धा देवावरती भाव ठेवतो, पण देवाला पाहत असताना आपण आपल्या आवडीनुसार रूपाकडे पाहत नाही, तर रूपानुसार आपण आपली आवड बदलत असतो. म्हणून रूप बदललं की आपली आवड बदलते. संतांचं तसं नाही. संत आपल्या आवडीतून देवाच्या रूपाला आकार देतात. चित्रकाराच्या मनामध्ये चित्र पहिलंच आहे, पण असलेल्या चित्राला तो व्यक्त करतो. शिल्पकाराच्या मनामध्ये मूर्ती पहिलीच आहे, त्या मूर्तीला शिल्पकार दगडावरती कोरतो. तसा भगवान परमात्मा संतांच्या अंतःकरणात आहे, त्याला मूर्त रूपाने आवडीनुसार संत त्याला व्यक्त करतात. म्हणून आवडीमधून रूपाला जन्म देणारा भाविकांचा वर्ग आहे, तर रूपाकडे पाहून आवड बदलणारा आपला वर्ग आहे. रूपाकडे पाहून आवड कशी बदलली जाते थोडं विचार करा. जर एखादं केळीचं झाड व्यालं आणि त्याला चिकटलेली केळी जन्माला आली, तर त्याचा आकार पाहून गणपती जन्माला आला म्हणून आपण हळदी कुंकू व्हायला पुढे जातो. म्हणून तिथे गणपती पाहणारे घरामधल्या देव्हाऱ्यातील गणपतीला पूजत असतील की नाही हा प्रश्न आहे. बटाट्याचं पीक निघालं, एखादा वेडावाकडा बटाटा पाहिला, आकार पाहिला, तर त्या आकाराकडे पाहून कदाचित एखादा देव आला म्हणून त्याची मिरवणूक माणसं काढायला कमी करत नाहीत, पण घरामध्ये जो देव आहे त्याची पूजा करतील की नाही हा प्रश्न आहे. अलीकडे माणसं देवाकडे जात असताना सुद्धा देवाला एक मेजरमेंट पट्टी लावतात, आणि त्या पट्टीमध्ये जर देव बसत असेल तर देवाकडे जाणं पसंत करतात. तीर्थक्षेत्रामध्ये जात असताना तिथली मूर्ती स्वयंभू आहे की नाही याचा विचार केला जात नाही. मग विचार कसला केला जातो? विचार केला जातो तिथे पार्किंगची व्यवस्था आहे का, तिथे निवासाची व्यवस्था आहे का, तिथे उत्तम राहण्याची व्यवस्था आहे का, जवळ एखादा पिकनिक पॉइंट आहे का. म्हणून आपल्या वेगळ्या वेगळ्या आकारावरून आवडी बदलणारा आपला वर्ग आहे, तर आवडीनुसार देवाला रूप घ्यायला भाग पाडणारा भाविकांचा वर्ग आहे.
तुकोबाराय बोलताय जसं रूप आम्हाला आवडतंय तसंच रूप आम्ही देवाकडून जोडून घेतो, ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. रूप आवडे आम्हासी, 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 रूप तैसे जोडे ऋषिकेशी, हो तैसे जोडे ऋषिकेशी, तैसे जोडे ऋषिकेशी, रूप आवडे आम्हासी, रूप आवडे रूप आवडे आम्हासी तैसे जोडी ऋषिकेशी. जो ऋषिकेश आहे, ऋषिका नाम इंद्रिया नाम ईशः, जो ऋषिकेश आहे तो ऋषिकेश इंद्रियांचा मालक असलेला परमात्मा, आम्ही त्याला आमच्या आवडीनुसार रूप घ्यायला भाग पाडतो. भगवान परमात्म्याची जी जी रूपं आहेत ती सगळी रूपं भक्ताच्या इच्छेवरून देवाने धारण केलेली आहेत. म्हणून अर्जुनाचा प्रसिद्ध प्रसंग आहे. सगळ्या विभूती ऐकल्यानंतर अर्जुनाला इच्छा होतीये, देवा तुझं विश्वरूप मला दाखव. म्हणून अर्जुनाच्या इच्छेसाठी देवाने विश्वरूप दाखवावं. त्या विश्वरूपाकडे पाहून अर्जुनाने घाबरावं, पुन्हा नकार द्यावा, आता नको, पहिला जसा होता तसा हो. देवाने पुन्हा चतुर्भुज रूपामध्ये यावं. वसुदेव देवकीच्या पोटी भगवान परमात्म्याने अवताराला यावं. पुन्हा देवकी मातेने सांगावं, देवा हे रूप नकोय, आम्हाला तुझं शिशु अवस्थेमध्ये असलेलं लहान रूप हवंय. देवाने पुन्हा लहान रूप धरावं. ज्या ज्या भक्ताने जशी इच्छा करावी तसा परमात्मा आकाराला येतो. मग तुम्ही परमात्म्याला आकार देता, देवाला जन्माला घालता, त्याला सगुण बनवता, म्हणून तुम्ही भाविक आहात का? तर आकाराला आलेल्या गोष्टीच्या संबंधी मोठा विचार सुरू होतो. जेव्हा केव्हा एखादी गोष्ट आकाराला येते तेव्हा ती गोष्ट आपल्या जवळच राहते असं नाही, ती गोष्ट आपल्यापासून लांब सुद्धा राहू शकते. व्यवहारामध्ये आपला नेहमीचा अनुभव आहे की आपण लहान मुलाला जन्म घालतो, जन्म देतो, आकाराला आणतो. म्हणून लहान मुलं कुठपर्यंत आपल्या जवळ राहतात? जोपर्यंत त्यांना व्यवस्थित आकार येत नाही तोपर्यंत. एकदा का त्याला चांगला आकार आला की तो आकार आल्यानंतर जवळ राहत नाही. समोरून जरी चालला तरी बोलत नाही. आपण म्हणत असतो आता तो बोलत नाही, तो आकाराला आलाय. आकाराला आल्यानंतर माणसं फार काळ जवळ राहत नाही. म्हणून जास्त आकारी मनुष्य झाला की तो टिकत नाही, तो लांब जातो. तसं परमात्म्याला तुम्ही आकार द्याल, पण आकाराला आलेला परमात्मा तुमच्या जवळच राहील याची काय शाश्वती आहे? परमात्म्याला तुम्ही चालतं बोलतं कराल आणि तो एकदा का आकारधारी झाला की त्याला पाहिजे तिकडं तो जात राहील. तुकोबराय बोलतायत त्याला आकाराला आणतो म्हणून आम्ही भाविक आहोत असं नाही, तर आम्ही त्याच्याही पेक्षा बलवान आहोत. जगामध्ये परमात्मा बलवान आहे असं मानलं जातं. परमात्म्याच्या बळा इतकं, देवाच्या बळा इतकं जगात दुसरं कोणाचंही बळ नाही. देव बळी, देव बळी, देव बळी, देव बळी, देव बळी, जोडा नाही भूमंडळी, जोडा नाही भूमंडळी, जोडा नाही भूमंडळी,
देव बळी जोडा नाही भूमंडळी. या भूमंडळामध्ये देवाच्या बळा इतकं अन्य कुणाचं बळ नाही. तुकोबाराय बोलतायत, पण त्याच्यापेक्षा आमच्यात जास्त बळ आहे की असा देव आकाराला आला तर या देवाला आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवू शकतो. आम्ही बलवान आहोत. तुकोबाराय या अभंगामध्ये बळ शब्दाचा प्रयोग अभंगाच्या 3ऱ्या चरणात आम्ही भावे बळीवंत बळीवंत आम्ही भावे बळीवंत ओ बळीवंत हे भावे बळीवंत बळीवंत आम्ही भावे बळीवंत बळीवंत आम्ही भावे बळीवंत बळीवंत तुझ घालू हृदयात. तुकोबाराय बोलतायत, देवाला आम्ही आकाराला आणू, पण आणल्यानंतर आम्ही त्याला हृदयामध्ये घालू. म्हणून देवाला हृदयात आम्ही साठवणारे आहोत, म्हणून आम्ही बलवान आहोत. देवाला हृदयामध्ये साठवलं जातं. हृदय देवाची अत्यंत आवडती जागा आहे. म्हणून खरा भक्त देवाला बाकी काही देत नाही, हृदय देतो. दक्षिण भारतामधील नयनार संतांचा जो पंथ आहे त्यामध्ये पुसलार नावाचे एक संत होऊन गेले. त्यांची कथा अशी सांगितली जाते की भगवान महादेवाचे अत्यंत निष्ठेने उपासना करणारे, पण अत्यंत गरीब असलेले, म्हणून गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहत होते. ज्या नगरीमध्ये राहत होते त्या नगरीचा राजा मोठा भगवान महादेवाचा भक्त होता. त्याने भगवान महादेवासाठी इतकं विशाल मंदिर बनवलं आणि दुसऱ्या दिवशी भगवान महादेवाच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना मंदिरामध्ये करणार त्याच्या आदल्या दिवशी राजाच्या स्वप्नामध्ये भगवान महादेव आले आणि महादेवांनी राजाला सांगितलं, राजा मी उद्या तुझ्या मंदिरात येणार नाही, कारण तुझ्या मंदिरापेक्षा सुद्धा तुझ्या नगरीत राहणारा जो पुसलार आहे त्याने बांधलेलं मंदिर इतकं भव्य आणि सुंदर आहे, त्याच्या मंदिरामध्ये मी राहायला जाणार. राजा खडबडून जागा झाला. विचार करतोय, आपल्यापेक्षा मोठं मंदिर आपल्या राज्यामध्ये कोणी बांधलं, आणि बांधलं असेल तर त्याचं ज्ञान आपल्याला का झालं नाही. म्हणून नेमकं कोणी मंदिर बांधलं याचा शोध घेण्यासाठी राजाने सैनिकांना पाठवलं. सैनिकांनी सगळं राज्य पाहिलं, पण राज्यामध्ये राजाने बांधलेल्या मंदिरा इतकं मोठं मंदिर कोणतं सापडलं नाही. सरते शेवटी पुन्हा सैनिक राजाजवळ आले. सांगितलं, महाराज आपल्या मंदिरापेक्षा मोठं मंदिर नाही, आपलं मंदिर सगळ्यात मोठं आहे. राजाने सांगितलं, महादेव आले होते, खोटं बोलणार नाही. मंदिर सापडत नसेल तर न सापडू द्या, पण हा पुसलार कोण आहे त्याचा अगोदर शोध घ्या. कदाचित त्याने पाताळात मंदिर बांधलं असेल तर आपल्याला माहीत नाही. म्हणून या पुसलाराचा शोध घेण्यासाठी सैनिक निघाले. गावाच्या बाहेर कुठेतरी झोपडीमध्ये हा पुसलार राहत होता. सकाळच्या वेळेला त्याला उठवलं आणि उठवून सैनिकांनी विचारलं, का रे तुझं मंदिर कुठं आहे? त्याने सांगितलं, महाराज माझं कसलं आलंय मंदिर? विनाकारण काहीतरी चेष्टा करू नका. ज्या जागेवरती झोपडी आहे ती जागा सुद्धा माझी नाही, भाड्याची आहे. मला राहायला स्वतःचं घर नाही, मी मंदिर कुठून बांधणार? सैनिकांनी राजाला निरोप दिला, महाराज पुसलार सापडलाय,
पण मंदिर नाही असं म्हणतोय. राजा स्वतः त्याच्या भेटीला आला. राजाने विचारलं, तुझं मंदिर कुठं आहे सांग. त्याने सांगितलं, महाराज चेष्टा करू नका, खरंच सांगतोय माझ्याजवळ मंदिर नाही. राजाने सांगितलं, तू खोटं बोलतोय. पुसलाराने विचारलं, महाराज माझ्याजवळ मंदिर आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? राजाने सांगितलं, मला दुसरं कोणी सांगितलं नाही, साक्षात महादेव माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की पुसलाराने बांधलेल्या मंदिरात मी राहण्यासाठी जाणार आहे. साक्षात महादेवांनी सांगितले. हे ऐकल्यानंतर पुसलाराला इतका आनंद झाला. त्याने राजाला सांगितलं, महाराज जर आपल्याला महादेवांनी सांगितलं असेल की ते माझ्या मंदिरामध्ये राहायला येणार आहेत, तर या पुसलाराजवळ स्वतःचं असं काही नाही. पण जर देव माझ्याकडे राहायला येणार असतील तर मी देवाला माझ्या हृदय मंदिरामध्ये ठेवील. दुसरं कोणतं मंदिर माझ्याकडं माझ्या मालकीचं नाही. सांगायचा भाव असा, भक्त देवाला हृदयामध्ये ठेवतो. तुकोबाराय बोलतायत, देवाला आम्ही हृदयामध्ये ठेवू म्हणून आम्ही भाविक आहोत. इथे बळ शब्द वापरला गेलाय. आम्ही भावे बळीवंत तुझ घालू हृदयात. परमात्म्याला भक्त हृदयामध्ये ठेवतो म्हणून बलवान आहे का? हा बळ शब्द नेमका लावायचा कुठे? देवाला हृदयात घालण्यामध्ये बळ शब्द लावायचा की देवाला साठवण्याचं हृदय भक्ताचं बलवान आहे म्हणून हृदयाकडे बळ शब्द लावायचा? नेमका बळ शब्दाचा अन्वय कुठे करायचा? परमात्मा सगळ्यांच्याच हृदयामध्ये आहे आपल्याला माहिती आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे. मग तो जर हृदयामध्ये असेल तर त्याला हृदयामध्ये घालण्यात कोणतं बळ आहे? दुसरा महत्वाचा भाग, जर हृदयाकडे बळ शब्द लावायचा म्हटलं तर परमात्मा हृदयामध्ये आल्यानंतर हृदय राहत नाही. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः. परमात्मा हृदयामध्ये आला की हृदय शिल्लक राहत नाही. मग हा बळ शब्द लावायचा कुठे? देवाला हृदयात घालण्यात बळवान आहोत की ज्या हृदयामध्ये देवाला घातलंय ते हृदय आमचं बळवान आहे? नेमका बळ शब्दाचा अन्वय कुठे? अनेक अंगांनी याचा विचार आपण जर कराल तर भक्ताचं बळ देवाला हृदयामध्ये साठवण्यात आहे. हृदयाची गंमत अशी आहे की ज्याला आपण हृदयामध्ये घालतो, ज्याला आपण हृदयामध्ये ठेवतो, हृदय त्याच्या मालकीचं होतं, आपलं राहत नाही. परमात्मा हृदयामध्ये आला, हृदय त्याच्या मालकीचं होईल. व्यवहारामध्ये सुद्धा आपण अनुभव घेतो. ज्याला आपण हृदयात ठेवतो किंवा आपलं हृदय ज्याला देतो त्याने सांगितलं कीर्तनाला जायचं नाही, कीर्तनाला जाता येत नाही. त्याने सांगितलं इतक्या गारठ्यात सकाळी उठून पाणी भरावं लागतं. हृदय ज्याला दिलं जातं, सत्ता ज्याला दिली त्याची हृदयावरती चालते. तुकोबाराय बोलतायत, आमच्या बाबतीत असं नाही. आम्ही देवाला हृदयात ठेवतो पण सत्ता मात्र आमचीच राहते. म्हणून आम्ही बलवान आहोत याच्यामुळे की देवाला हृदयामध्ये घालून त्याची सत्ता चालू देत नाही, तर हृदयाची सत्ता आम्ही त्याच्यावरती चालू देतो. दुसरा महत्वाचा भाग, तुम्ही हृदयाला तसंच ठेवता कशासाठी? याची अनेक बाजूने उत्तर जर आपण पाहाल तर भक्त देवाला हृदयामध्ये ठेवतो, शुद्ध रूपाने हृदयात ठेवतो. सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे पण तो शुद्ध रूपाने नाही, मायेच्या उपाधीसह आहे. खऱ्या भक्ताच्या अंतःकरणात परमात्मा आहे पण निरुपाधिक आहे, उपाधी रहित आहे, शुद्ध रूपाने. तो हृदयामध्ये ठेवल्यानंतर सत्ता हृदयावरती भक्ताची आहे, देवाची नाही. मग हृदय देवाला देऊन सुद्धा हृदयावरती सत्ता ठेवण्यामध्ये भक्त बलवान असेल तर या बळाचा नेमका उपयोग काय? देवाला हृदय देऊन हृदय त्याच्या ताब्यात जाऊन न देण्यात फायदा काय? फायदा हा आहे की या देवाबरोबर भक्ती प्रेमाचा आनंद लुटता यावा म्हणून खरा भक्त आपल्या हृदयाचा बाध होऊ देत नाही. देवाला हृदयामध्ये ठेवून सुद्धा हृदय सुद्धा शाबूत ठेवतो. ज्ञानोबरायांची एक ओवी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. म्हणून खऱ्या भक्ताच्या हृदयामध्ये दोन गोष्टी राहतात. म्हणून ओवीचा अन्वय वेगळ्या अंगाने मांडतोय. ज्ञानोबराय बोलतायत, खऱ्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवही आहे पण फक्त देव मिळाला म्हणून भक्त आपलं हृदय नष्ट होऊ देत नाही, तर इतर जीवांना सुद्धा देवाचा लाभ घडावा म्हणून हृदयामध्ये जीवाबद्दलची कळवळ सुद्धा भक्त धारण करतो. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. जीव आणि परमात्मा दोन्ही एका आसनावरती भक्त बसवतो.
जरी ऐक्याचा विचार ज्ञानोबा त्यातून मांडतायत, हरकत नाही, पण जीव आणि परमात्मा या दोघांनाही एकाच वेळी पाहण्याचं सामर्थ्य आमच्या हृदयामध्ये आहे. म्हणून परमात्मा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा विश्वासंबंधीचा कळवळा आमचा संपत नाही. म्हणून ज्ञानोबारायांचं हृदय शिल्लक आहे. कल्पाचं प्रारब्ध घेऊन संत या विश्वामध्ये नित्यमुक्त असताना सुद्धा पुन्हा पुन्हा रंजल्या गांजल्यांसाठी येतात. हृदय शिल्लक आहे म्हणून येतात. तुकोबारायांचं हृदय स्पंदन पावतंय म्हणून तुम्ही आम्ही परमार्थ करत आहोत. निळोबारायांचं हृदय जिवंत आहे म्हणून तुम्ही आम्ही परमार्थ करत आहोत. ज्ञानोबारायांचं हृदय स्पंदन पावतंय म्हणून तुम्ही आम्ही परमार्थ करत आहोत. म्हणून संत आपल्या हृदयाला देवाच्या ताब्यात जाऊ देत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने तुकोबाराय बोलतायत, आम्ही भावी बळीवंत, आम्ही बळवान आहोत की तू हृदयामध्ये जरी आला तरी हृदयाचा बाध करू शकणार नाही, कारण आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही तुला प्राप्त केलंय ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. तो जर ब्रह्मस्वरूप होत असेल तर ब्रह्माला वाटलं उपाधी ठेवायची आहे, ब्रह्म ठेवू शकेल. ब्रह्माला वाटलं उपाधी नको आहे, ब्रह्म उपाधी टाकून देईल. म्हणून जे जे ब्रह्म करू शकतं ते ते सर्व करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे म्हणून आम्ही बळवान आहोत. म्हणून आमचं बळ फक्त देवाला आकाराला आणण्यामध्ये आहे असं नाही, तर देवाला आम्ही आमच्या जवळ ठेवू, हृदयामध्ये ठेवू, त्या हृदयाला नष्ट होऊ देणार नाही. दुसरा महत्वाचा भाग, हृदयामध्ये देव राहिला म्हणजे देवाची सत्ता हृदयावरती चालेल असं म्हणत असाल तर सोडून द्या. कारण हृदयामध्ये घातलेला देव आम्हाला इतका घाबरतो की जर आम्ही हाक मारली तर तो घाबरत घाबरत बाहेर येतो. अभंगाच्या शेवटच्या चरणात बोलतात, मनी तुझ धाक, तुका मनी तुझ धाक,
देता पावसील हाक. तुकोबराय भगवान परमात्म्याला बोलतायत, देवा आम्ही तुला हृदयामध्ये घालू, पण हृदयामध्ये घातल्यानंतर हृदय तुझ्या ताब्यात जाणार नाही. आम्ही या विश्वामध्ये तुझा प्रचार करताना तुला जर दाखवण्याची वेळ आली तर आम्ही हाक मारू, आणि आम्ही हाक मारल्यानंतर तुला धाक उत्पन्न होईल, तुला प्रगट व्हावं लागेल. म्हणून आमच्या हाकेमध्ये अशी ताकद आहे की आम्ही देवाला रूपाला आम्ही त्याला व्यक्त करू शकतो, त्याला धाक निर्माण करू शकतो. म्हणून आमच्या हाकेमध्ये सुद्धा हे सामर्थ्य आहे. हाकेमध्ये सामर्थ्य असणं म्हणजे नेमकं काय? हाक मारणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव जोराने उच्चारणे, त्याला हाक मारणं असं म्हटलं जातं. तसं आम्ही देवा तुला हाक मारू, आणि हाक मारल्यानंतर तुला धाक उत्पन्न होईल, त्या हाकेला तू पावशील. व्यवहारामध्ये आपण सुद्धा हाका मारतो, पण आपल्या हाकेमध्ये धाक नसतो. जो ऐकतोय तो सुद्धा ऐकून न ऐकल्यावाणी करून तसाच पुढे निघून जातो, कारण आपण हाका मारतो पण हाकेमध्ये धाक नाही. कारण हाकेमध्ये धाक येतो कधी? हाक मारणाऱ्याचं व्यक्तिमत्व त्याच्या हाकेमध्ये उभं राहत असतं. हा कोण मारतय याच्यावरती धाक अवलंबून असतो. कोणी उठला आणि हाक मारू लागलं, लोक त्याकडे लक्ष देत नाही. काहींनी हाक मारली नाही, फक्त तोंडातल्या तोंडात पुटपुट केली तरी सुद्धा लोक त्यांच्या जवळ येत असतात. काही म्हटलंय की काय विचारायला. प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठलबुवा घुले यांच्या बाबतीमध्ये हा धाक होता की त्यांनी फक्त पाहिलं तरी सुद्धा एखाद्याला धाक पडत होता की ते जर काही बोलले तर मग तर पुढची गोष्ट आहे. म्हणून काहींमध्ये असं सामर्थ्य आहे की त्यांनी बोलल्यानंतर त्याचा धाक वाटतो, भीती वाटते. ही भीती वाटते कधी? हाक मारणाऱ्याच्या पाठीमागे त्याचं व्यक्तिमत्व उभं असतं, आचरण उभं असतं. म्हणून जर हाक मारणाऱ्यांचं आचरण नसेल तर त्याचं धाक सुद्धा वाटत नाही. दुसरा महत्वाचा भाग की ज्यांची नेहमी हाका बदलण्याची प्रवृत्ती असते त्यांच्या हाकेमागे सुद्धा धाक निर्माण होत नाही. आज जर पूर्वेच्या दिशेने एखाद्याला हाक मारली, शेजारच्याला, परवा तिसऱ्याला, तेरवा चौथ्याला, असे सारखा हाका बदलणारे जे असतात त्यांच्या हाकेमध्ये सुद्धा धाक निर्माण होत नाही. तुकोबाराय बोलतायत, रामकृष्ण हरी ऐसी मारी हाक, जेने पडे धाक बळीयासी. बलवान परमात्म्याला धाक पडतोय याचं कारण आहे की आम्ही हाका बदलत नाही, हाका आमच्या निष्ठेच्या आहेत. एकच रामकृष्ण हरी नावाची आम्ही हाक मारतोय, म्हणून आमच्या हाकेमध्ये धाक उत्पन्न झालेला आहे, आणि या धाकाने भगवान परमात्मा पावतोय. म्हणून आमच्या हाकेने भगवान परमात्म्याला भीती वाटते, म्हणून आम्ही भाविक आहोत. आम्ही हृदयामध्ये देवाला साठवतो म्हणून आम्ही भाविक आहोत. आम्ही आमच्या आवडीनुसार देवाला रूप घ्यायला भाग पाडतो म्हणून आम्ही भाविक आहोत. आणि वेदश्रुतीच्या तात्पर्याला आम्ही जाणतो म्हणून आम्ही भाविक आहोत. असा भाविकतेचा परिचय तुकोबराय या अभंगातून घडवून देत आहेत. म्हणून याला भाविक म्हणा. याच्या विरुद्ध अर्थाने जो आहे तो भाविक नाही हे सहज सिद्ध होत आहे. जो वेदाला, शास्त्राला, पुराणाला प्रमाण देत नाही तो भाविक नाही. जो देवाला आवडीनुसार रूप धारण करायला भाग पाडत नाही तो भाविक नाही. जो हृदय देवाला न देता संसाराला देतो तो भाविक नाही. आणि जो सारख्या हाका बदलतो तो भाविक नाही. म्हणून भाविक कोण नाही आणि भाविक कोण आहे याचा परिचय आपल्याला अभंगामधून होतोय. म्हणून तुकोबराय खऱ्या अर्थाने भाविक त्याला म्हणा की ज्याच्या हृदयामध्ये वेद श्रुतीचं प्रामाण्य अर्थ प्रगटलाय, ज्याच्या आवडीने परमात्मा आकाराला येऊ लागलाय, ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा राहू लागलाय, आणि ज्याने फक्त हाक मारली तर परमात्मा पाहिजे त्याच्यातून प्रगट होऊ लागलाय. म्हणून या प्रसंगी अनेक प्रसंग आपण पाहून घ्या. भक्ताने हाक मारावी आणि त्या हाकेला परमात्म्याने आकाराला येऊन रूप दाखवावं. प्रल्हादाच्या जीवनामधला प्रसंग आपण पाहून घ्या. नरसिंह परमात्मा प्रल्हादाला विचारतोय, कुठे आहे तुझा देव? प्रल्हादाने सांगावं, देव सर्वत्र आहे. खांबात आहे का? खांबाला लात मारावी आणि प्रल्हादासाठी भगवान परमात्मा प्रगट व्हावा. थोडी भक्ताने हाक मारली. सगळ्या कौरवांच्या सभेमध्ये द्रौपदी उभी आहे. वस्त्रहरणाचा बिकट प्रसंग चालू आहे. जिकडून तिकडून ओढाताण चाललेली आहे. याच्या अगोदर द्रौपदीने इतरांची शरणागती केली नव्हती असं नाही.
जेव्हा दुःशासन द्रौपदीला नेण्यासाठी आला तेव्हा द्रौपदी अगोदर मातेंकडे गेली, कुंतीजवळ गेली, गांधारीजवळ गेली, कोणी द्रौपदीचं रक्षण करू शकलं नाही. त्यानंतर राज दरबारात तिला ओढत आणल्यानंतर आपल्या 5 पतिदेवांकडे पाहते, कोणीही येत नाही. भीष्माचार्यांकडे, द्रोणाचार्यांकडे, सर्वांकडे पाहते आणि पाहत नाही, त्यांना बोलते सुद्धा, हाकाही मारते. पण या सगळ्यांच्या हाकेमध्ये द्रौपदीच्या रक्षणासाठी येण्याचं सामर्थ्य नाही आणि फक्त भगवान परमात्म्याच्या नावाने तिने बोलावं, अंबर अवतार धारण करून परमात्म्याने यावं म्हणून भक्ताच्या हाकेमध्ये असलेलं सामर्थ्य आहे. म्हणून हाक दिल्यानंतर परमात्मा प्रगट होतो, त्याला भाविक म्हणा. असा भाविकतेचा परिचय तुकोबाराय या अभंगामधून देतायत. म्हणून खरं भाविक होण्यासाठी हा मार्ग आपल्याला सापडू शकेल. वेदावरती, शास्त्रावरती आपण जर निष्ठा ठेवू, भाविकतेच्या दिशेने वाटचाल करू, जर आपण देवाच्या आवडणाऱ्या रूपाची सेवा करू, भाविकतेच्या दिशेने वाटचाल करू, आपल्या हृदयामध्ये संसाराला न साठवता देवाला साठवू, भाविकतेच्या दिशेने आपली वाटचाल होईल आणि आपण हाका न बदलता एकाच नामचिंतनामध्ये राहू तर निश्चित रूपाने आपली भाविकतेच्या दिशेने वाटचाल होईल. म्हणून यथार्थ भाविकत्वापर्यंत पोहोचण्यासाठी या भाविकतेचा परिचय तुकोबारायांनी या अभंगामधून आपल्याला दिलेला आहे. झालेली ही सगळी सेवा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून एक छोटीशी सूचना आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. वारकरी संप्रदायामध्ये अलीकडच्या काळात देहू क्षेत्रामध्ये जे कार्य घडत आहे, आपण सर्व जाणकार मंडळी आहात. प्रातस्मरणे गुरुवरे पांडुरंग महाराज घुले यांच्या अथक परिश्रमातून तुकोबारायांची वचनं दगडावरती कोरली गेली. अनेक भाविक भक्तांच्या सहभागातून विश्वप्रसिद्ध गाथा मंदिर उभं राहिलं. पण तुकोबारायांची वचनं दगडावरती कोरणे इतक्यापुरता त्याचा हेतू मर्यादित नाही, तर ही दगडावरती कोरलेली वचनं प्रत्येकाच्या हृदयावरती कोरता यावीत यासाठी गाथा मंदिर प्रकल्पाअंतर्गत 3 वर्षांपासून अर्थात वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महापर्वाचा औचित्य साधून गाथा मंदिर प्रकल्पाअंतर्गत संत श्री तुकोबाराय गुरुकुल या गुरुकुलाची स्थापना करण्यात आली. म्हणून संतांचं वाङ्मय वरकरणी दिसायला सुलभ दिसत असलं तरी अर्थचिंतनाच्या दृष्टिकोनातून त्याचं गांभीर्य हे अमर्याद आहे. म्हणून हे सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी वेदांताची प्रस्थानत्रयी आणि संत वाङ्मयाची प्रस्थानत्रयी याला एकत्र करून एक अभ्यासक्रम निर्धारित करण्यात आला. म्हणून अगदी व्याकरणाच्या लघुसिद्धांत कौमुदी ग्रंथापासून ते ब्रह्मसूत्रापर्यंत वेदांताच्या प्रस्थानत्रयीचं चिंतन एका जाग्यावरती घडावं. संत वाङ्मयामध्ये ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, सर्व संतांचं वाङ्मय त्या ठिकाणी अभ्यासता यावं यासाठी एक परिपूर्ण 7 वर्षाचा अभ्यासक्रम निर्धारित करण्यात आला. आणि हे अध्ययन करत असताना वारकरी उपासनेची जी अंग आहेत, मग मृदंगाची विद्या असेल, वारकरी चालींचं ज्ञान असेल, भजनाचं ज्ञान असेल, वारीचं ज्ञान असेल, संत चरित्राचं ज्ञान असेल, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जातं. हे शिक्षण घेत असताना शालेय शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून केंद्रीय विश्वविद्यालयाशी गुरुकुलाला संलग्न करण्यात आलं, जेणेकरून 5 वर्ष राहणारा विद्यार्थी संस्कृत भाषेमध्ये स्वतःचं ग्रॅज्युएशन पूर्ण करेल, शास्त्री होईल आणि 7 वर्षामध्ये तो MAचं शिक्षण पूर्ण करेल, आचार्य होईल. म्हणून शालेय शिक्षणाची ही जोड त्याला देण्यात आली. येणाऱ्या काळामध्ये त्याला भाषेची अडचण पडू नये म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या 4 भाषांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. म्हणून आज मेतीला 90 विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहेत. म्हणून हे शिक्षण दिलं जातं एवढ्यापुरतंच नाही, तर शिक्षणाच्या बरोबर विद्यार्थ्यांची व्यवस्थासुद्धा तशी केली जाते. बऱ्याच वेळेला चांगलं अध्ययन घडतं आहे, पण त्याच्यात जर व्यवस्था नसेल तर अध्ययनाचा आनंद मिळत नाही. कल्पना करा, चांगलं पुस्तक आपल्या हातात आलं आणि घरामध्ये जर लाईट गेली तर पुस्तकाचा उपयोग आपल्याला होत नाही. तसं अध्ययन घडत असताना व्यवस्था चांगली असावी म्हणून त्याची नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, ग्रंथांची व्यवस्था, कपड्याची व्यवस्था, या प्रदीर्घ काळामध्ये विद्यार्थी जर आजारी पडला तर त्याच्या औषध उपचाराची व्यवस्था, या सगळ्या सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. म्हणून परिपूर्ण शिक्षण आहे, परिपूर्ण व्यवस्था आहे. कदाचित प्रश्न असा उपस्थित होईल की मग हे जर सगळं आहे तर विद्यार्थ्यांकडून किती पैसे घेतले जातात? आनंदाची गोष्ट ही आहे की विद्यार्थ्यांकडून 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. हे सगळं शिक्षण मोफत रूपाने विद्यार्थ्यांना दिलं जातं सगळ्या व्यवस्थेसह. म्हणून त्यासंबंधी निशुल्क रूपाने हे सर्व दिलं जातं. हेतू एकच आहे, सरस्वतीच्या उपासकांची सेवा घडावी आणि जो तरुण वर्ग व्यसनाकडे, दुराचाराकडे, कुमार्गाकडे वाहतोय तो थांबला जावा.
संतांच्या वाङ्मयाशी जोडला जावा आणि एका सुजाण समाजाची निर्मिती घडावी, यासाठी हे सगळे प्रयत्न गाथा मंदिराच्या वतीने केले जातात. म्हणून गुरुकुलामध्ये प्रवेश घेत असताना वर्षाच्या मध्ये आधी प्रवेश दिला जात नाही, त्याची प्रवेश प्रक्रिया सुद्धा ठरलेली आहे. म्हणून प्राचीन नियमावलीच्या धर्तीवरती सुरू असलेलं केलेलं हे गुरुकुल, या गुरुकुलामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती, अक्षय तृतीयेच्या 2 दिवस अगोदर पालकांनी विद्यार्थ्याला घेऊन तिथे यावं. पण आणत असलेला विद्यार्थी 10वीची परीक्षा दिलेला असावा किंवा पुढच्या वयोगटातील असावा, 16 वयापेक्षा पुढचा असावा. हेतू एकच आहे, लहान मुलांना स्वीकारलं जात नाही. हेतू एकच आहे, अभ्यासक्रमाचं स्वरूप प्रौढ आहे आणि प्रौढ असल्यामुळे ते छोट्या मुलांना झेपणारं नाही आणि ज्या ग्रंथाचा अधिकार ज्याचा नाही त्याच्या हातामध्ये त्याला ठेवणं हा प्रमाद आहे. म्हणून अभ्यासक्रमाच्या प्रौढतेमुळं 10वीची परीक्षा दिलेला किंवा त्याच्या पुढच्या वयोगटातील विद्यार्थी अक्षय तृतीयेच्या 2 दिवस अगोदर पालकांनी घेऊन तिथे यावा. त्यानंतर 10 दिवसाचं शिबिर होतं. या शिबिरामध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला तर त्याला स्थायी रूपाने गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जातो. एका वर्षामध्ये एका बॅचमध्ये सर्वसाधारण 40 विद्यार्थी स्वीकारले जातात. म्हणून परीक्षेसाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात राहते.